नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. कसे आहात सगळे? आणि आज मी पांडुरंगाचा अभिषेक करणार आहे. माझी जी अगोदरची माऊलीची मूर्ती होती, म्हणजे पांडुरंगाची मूर्ती जी होती ती छानच होती आणि छानच आहे, पण पूजा झाल्यानंतर एखाद्या वेळेस आपण जी मूर्ती ठेवतो तर ती अशी लगेच पडायला नको, म्हणजे पडते. त्यामुळं ती मूर्ती लगेच बदला, कारण की ते सारखं पडलेलं चांगलं नसतं. हे बघा, अशी ती पडत होते. त्यामुळं मी आळंदीला गेले आई आणि बहिणीसोबत. मग मला सहजच म्हणजे खूप मूर्ती सुरेख दिसली, मला ती आवडली आणि माझ्या बहिणीनंच घेतली आणि मी सुद्धा घेतली. आणि मग म्हटलं आता घरी गेल्यावर आपण अभिषेक करावा. तर गुरुजीला सांगितलं, तर गुरुजीला काही वेळ नव्हता यायला. मग म्हटलं आपणच करावं. तर गुरुजीला विचारलं आम्ही जर केला तर चालेल का? तर गुरुजी म्हटलं अभिषेक करताना स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनाम म्हणू शकता तुम्ही सध्याची प्राणप्रतिष्ठा करा, नंतर एखाद्या वेळेस मी अभिषेकाला येईल. हिला काही हरकत नाही, अधिकाचा महिना आहे, सगळ्या गुरुजी लोकांना खूप कामं असतात. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या, आपणही तेवढं पुण्य कमवावं. तर म्हटलं ठीक आहे, सध्याचा छोटासा अभिषेक करून घेतला पांडुरंगाला. आता चंदन उगाळत आहे आणि अभिषेक करताना मी विष्णू सहस्रनाम लावलं. तर विष्णू सहस्रनाम लावलं तरी चालतं. विष्णू हे पांडुरंगाचाच अवतार आहे, तर पांडुरंगाचं स्तोत्र लावलं तरी चालतं. तर मग मी छान अभिषेक केला नवीन मूर्तीला, आणि जुनीसुद्धा ठेवलेली आहे. तर मग आता जुनी एखाद्या वेळेस विसर्जन करावं लागेल आळंदीला किंवा कुठल्या तरी स्थितीत स्थानी नेऊन. तर आरती केली छान, पूजा वगैरे, म्हणजे पूजा झाली आहे. आता आरती करते आणि नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे मला. तर द्वादशी आहे, तर द्वादशीचा पांडुरंगाला मी आता नैवेद्यसुद्धा करणार आहे. अर्धा स्वयंपाक झालेलाच आहे, पण म्हटलं जरा आधी आपण पांडुरंगाला जरा अभिषेक करावा, नंतर आपण नैवेद्य आरती वगैरे करावे. तर आरती झालेली आहे. आजचा माझा मिनी म्हणजे ब्लॉग कसा वाटला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.